नमस्कार मित्रांनो, मी सांगलीकर प्रदीप आपल्या डेली ब्लॉगमध्ये सर्वांचे स्वागत. काल रविवारचा दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस असल्यामुळे थंड हवेत रस्त्याने फिरायला निघालो. रस्त्याने जात असताना न्यू पब्लिक स्कूल साताराच्या विद्यार्थिनी दौड घेताना दिसल्या. पुणे ते सातारा असा 140 ते 150 किलोमीटर असा त्यांच्या दौडीचा प्रवास होता. 4 4 व्हीलर, 4 2 व्हीलर, 1 ॲम्ब्युलन्स आणि न्यू पब्लिक स्कूल सातारा यांच्या विद्यार्थ्यांनी भरलेली एक पूर्ण ट्रॅव्हल्स असा त्यांचा सर्व तामझाम होता. विद्यार्थी 3 किलोमीटरचा प्रवास टप्पा पार करून पुढच्या 3 विद्यार्थ्यांना टाळी देऊन तो पुढचा टप्पा 3 विद्यार्थी पार पाडत होते. अशी त्यांच्याकडे विद्यार्थ्यांची पूर्ण ट्रॅव्हल्स होती. पुढे वर्वे ते नसरापूर यामधील केळवडे या ठिकाणी माणसांचे आणि वन्य प्राण्यांचे पुतळे बनवलेले पुतळे पाहिल्यानंतर एक आठवण झाली. पुढील 10 ते 20 वर्षात आपण आपल्या मुलांना या चित्रातील वन्य प्राण्यांच्या प्रतिकृती आणि आपले पूर्वज कसे होते हे दाखवू शकतो. अशा प्रकारे रविवारच्या सुट्टी दिवशी सकाळच्या वेळी भटकंती करत असताना आजूबाजूच्या गोष्टी पाहिल्यानंतर खूप साऱ्या मनातील कल्पना जाग्या होतात आणि या व्हिडिओद्वारे ते आपल्याला पाहायला मिळते. पुढील त्या 4 ते 5 महिन्यानंतर स्वामीनारायण मंदिराची प्रतिकृती असलेलं जैन मंदिर आपल्याला वर्वे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. लवकरच या मंदिराचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आलेले आहे. आज आनंदाची गोष्ट म्हणजे 8वी ते 10वी असा सोबत प्रवास करताना असलेली वर्गमैत्रीण मुंबई या ठिकाणी राहते. ते आज मुंबईवरून गावी जात असताना भेटायला आलेली. सकाळी त्यांना भेटल्यानंतर दिवसाचा मूड कसा एकदम फ्रेश झाला. सर्वांची ओळख तिने करून दिली. बोलता बोलता इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. त्यानंतर माझे इंजिनिअरिंगचे आवडते सर म्हणजे बोरगावचे वाटेगावकर सर, त्यांची या ठिकाणी आठवण निघाली. मुंबईवरून बोरगावला जात असताना तेही याच ठिकाणाहून जातात. त्यामुळे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांची भेट होईल ही एकच आशा.